राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। अखेर नैऋत्य मान्सूननं केरळमध्ये अधिकृतपणे प्रवेश केलाय। नियोजित तारखेपेक्षा 3 दिवस उशिरा आलेल्या मान्सूननं आता वेगानं प्रगती सुरू केली असून पुढील 2 ते 3 दिवसात तो महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। अरबी समुद्रात मान्सूनची वाटचाल वेगानं सुरू असून कोकण आणि गोव्यात लवकरच जोरदार पावसाची सुरुवात होण्याची चिन्ह आहेत। पाहूयात हा विशेष रिपोर्ट। देशभरातील शेतकरी आणि पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे। नैऋत्य मान्सूननं 4 जून रोजी दुपारी 1:30च्या सुमारास केरळमध्ये अधिकृत प्रवेश केलाय। यंदा मान्सूनच्या आगमनाची अधिकृत तारीख 1 जून होती। मात्र हवामानातील प्रतिकूल परिस्थिती आणि वाऱ्यांना आवश्यक बळ न मिळाल्यानं मान्सून तब्बल 3 दिवस उशिरा केरळमध्ये दाखल झाला। यंदा 16 मे रोजी मान्सून अंदमानामध्ये पोहोचला होता। त्यामुळे 26 मे पर्यंत तो केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। मात्र श्रीलंकेजवळील वातावरणीय परिस्थितीमुळे मान्सून जवळपास 13 दिवस अडकून राहिला। 30 मे नंतर त्यानं पुन्हा गती घेतली आणि अखेर केरळमध्ये प्रवेश केला। आज 4 जून 2026 रोजी साऊथ वेस्ट मान्सून किंवा आपण मान्सून हा केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि कर्नाटकच्या काही भागामध्ये म्हणजे जो कोस्टल रिजन आहे तिथे सुद्धा आणि त्याचबरोबर तमिळनाडूच्या काही भागामध्ये तो आज दाखल झालेला आहे आणि पुढे त्याची वाटचाल येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तळ कोकणामध्ये त्याचबरोबर गोव्याच्या काही भागामध्ये तो पोहोचण्याची शक्यता आहे। केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर मान्सूननं वेगानं प्रगती करण्यास सुरुवात केली आहे। अरबी समुद्रातील अनुकूल परिस्थितीमुळे तो लक्षद्वीप, तामिळनाडू, कर्नाटकचा काही भाग व्यापत पुढे सरकतोय। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात गोवा, तळ कोकण आणि त्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे। अरबी समुद्राच्या तिथे एक चक्रीय स्थिती निर्माण झाली होती आणि त्या चक्रीय स्थितीमुळे साऊथ वेस्ट मान्सूनचे जे नैऋत्य मोसमी वारे असतात ते थोडे अडले जात होते आणि त्याची तीव्रता इतकी नव्हती आणि त्यामुळे थोडासा डिले झालेला आपल्याला दिसून येतो 4 दिवसांचा। हा केरळ पूर्ण कव्हर झालेला आहे। त्याचबरोबर तटीय कर्नाटक आहे ज्यामध्ये मंगळूर आहे। तमिळनाडूमध्ये बघितलं तर कडाई कनाल आहे आणि पुढे तो बंगालच्या उपसागराकडे सरकलेला आहे। आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या 13 वर्षात तब्बल 8 वेळा मान्सून 1 जून नंतर केरळमध्ये दाखल झालाय। 1975 ते 2025 या 51 वर्षाच्या कालावधीत सुमारे 50% वेळा मान्सून 1 जूनच्या आसपासच केरळमध्ये पोहोचला। तर 1990 मध्ये 19 मे रोजी सर्वात लवकर आणि 2019 तसंच 2023 मध्ये 8 जून रोजी सर्वात उशिरा मान्सूनचं आगमन झालं होतं। 2026 4 जून 3 दिवस उशिरा, 2025 24 मे 8 दिवस लवकर, 2024 30 मे 2 दिवस लवकर, 2023 8 जून 7 दिवस उशिरा, 2022 29 मे 3 दिवस लवकर, 2021 3 जून 2 दिवस उशिरा, 2020 1 जून वेळेवर, 2019 8 जून 7 दिवस उशिरा, 2018 29 मे 3 दिवस लवकर, 2017 30 मे 2 दिवस लवकर। दरम्यान हवामान तज्ज्ञांनी यंदाच्या पावसाबाबतही महत्त्वाचा अंदाज व्यक्त केलाय। एल निनोच्या परिणामामुळे देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। देशभरात सुमारे 90% पर्जन्यमानाची नोंद होऊ शकते, तर मराठवाडा आणि विदर्भात तुलनेनं कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। तर मान्सूनच्या आगमनामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत। आता सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे मान्सून महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होतो याकडे। ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।